नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राज्यात 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, अश्विनी भिडे मुंबईच्या नव्या महापालिका आयुक्त तर तुकाराम मुंढेंकडे 2 विभागांची धुरा। भोंदू खरातची SIT कडून 5 तास चौकशी, महिला नेते सर्वसामान्यांसाठी 4 वेगवेगळे मोबाईल नंबर। अशोक खरात याने अजित पवारांवर जादूटोणा केला, दादांसह महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या नेत्याच्या फोटोवर मारल्या फुल्या। रोहित पवार आणि राज्यावर पुढील 5 दिवस अस्मानी संकट, अनेक जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा, प्रशासनाकडून अलर्ट जारी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। अंबड तालुक्यात काल दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडाचा आश्रय घेतलेल्या 3 तरण्या बांडपोरांवर वीज कोसळल्याने 2 तरुण जागीच ठार झाले तर 1 गंभीर जखमी झाला। ही घटना महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती परिसरात घडली। अचानक आलेल्या वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी या 3 तरुणांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला होता। याच दरम्यान झाडावर अचानक वीज कोसळली। यामध्ये गोविंद प्रल्हाद लहाने वय 21 वर्षे, आदित्य दगडू बेद्रे वय 20 वर्षे, दोन्ही राहणार महाकाळा तालुका अंबड जिल्हा जालना या तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला समर्थ भगवान वाघमारे हा तरुण गंभीररित्या भाजला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेमुळे महाकाळा परिसरावर शोककळा पसरली आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी अंगद बोबडे, घनसावंगी। आज दिनांक 31 मार्च 2026 रोजी माजलगाव शहरात एक अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडली असून घरात झोका खेळत असताना गळ्याला अचानक कळफास लागल्याने एका 9 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला। वृंदा समीर रुद्रवार असे मृत चिमुरडीचे नाव असून माजलगाव शहरातील खंडोबा मैदान परिसरात राहणारे व्यापारी श्री प्रदीप रुद्रवार यांच्या घरी ही घटना मंगळवारी घडली। आज महावीर जयंतीच्या सुट्टीमुळे वृंदा ही आपल्या लहान बहिणीसोबत घराच्या वरच्या मजल्यावर झोका खेळत होती। यावेळी ती खुर्चीवर चढून झोका पकडण्याचा प्रयत्न करत असताना अचानक खुर्ची खाली सरकली, त्यामुळे झोक्याचा दोर तिच्या गळ्याभोवती अडकून तिला गळफास बसला। बराच वेळ झाल्यानंतरही वृंदा खाली न आल्याने तिची आई वर पाहण्यासाठी गेली असता मुलगी गळफास लागलेल्या अवस्थेत दिसताच आईने मोठ्याने हंबरडा फोडला। तिचा आवाज ऐकून कुटुंबीय धावतच वरच्या मजल्यावर आले। त्यांनी तात्काळ वृंदाला रुग्णालयात दाखल केले, मात्र तपासाअंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। वृंदा ही इयत्ता 2री मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी असून या दुर्दैवी घटनेमुळे रुद्रवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर संपूर्ण माजलगाव शहरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे। आज मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी बीड शहरात भगवान महावीर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आज बीड शहरातून सकल जैन समाजाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या भव्य शोभायात्रेमध्ये जय गुरु गणेश पंच परमेष्ठी ग्रुप बीड बालाघाट यांच्यासह बीड शहरातील महिला, पुरुष व तरुण यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। बीड जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार चालूच असून शिरसाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल दत्ता नागनाथ निगुल याला 2000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बीड ACBने ताब्यात घेतले। तक्रारदाराचा उसाने भरलेला ट्रॅक्टर काही शेतकऱ्यांनी शेतातून जाऊ दिला नव्हता। याबाबत तक्रारदाराने शिरसाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती। त्यानंतर कॉन्स्टेबल दत्ता निगुल याने ट्रॅक्टर बाहेर काढून देण्यासाठी मदत केली आणि त्यानंतर चहा पाण्याच्या नावाखाली 2000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला। त्यानुसार दत्ता निगुल याला शिरसाळा येथील मुख्यालयातून ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई बीड ACBचे उप अधीक्षक
श्री सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रदीप सुरवसे, बिडकर, काळे तसेच चालक मेत्रे यांनी मिळून केली। या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते। बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील एका 23 वर्षीय तरुणाचे शेजारच्या गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते। याची माहिती मुलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर सदर तरुणास गावात बोलावून घेत त्याला बेदम मारहाण करण्यात आली। त्यामुळे त्याने सोलापूर महामार्गालगतच्या एका पंक्चरच्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। मांजरसुंबा येथील रहिवासी असलेले ज्ञानेश्वर कोकाटे याचे जवळच्याच गावातील एका मुलीवर प्रेम होते। याची माहिती मुलीच्या कुटुंबियांना झाली, तर शनिवार दिनांक 28 मार्च रोजी तो या मुलीच्या गावात गेला असता त्याला चौघांनी मिळून बेदम मारहाण केली। त्याचा मोबाईल आणि दुचाकी हिसकावून घेत त्याच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला। त्यामुळे बदनामी झाली या विचारातून ज्ञानेश्वर याने गळफास घेऊन आत्महत्या केली। पोलिसांना मयताच्या खिशात एक सुसाईड नोट देखील सापडली असून त्यात मला खूप मारले, गावात चोरटा म्हणून बदनाम केले, तुला जीवे मारून टाकू अशा धमक्या देण्यात आल्याचा उल्लेख असल्याचेही समजते। या प्रकरणी मयत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नेकनूर पोलीस पुढील तपास करत आहेत। तर माझ्या मुलाला बोलावून घेऊन झाडाला बांधून मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ बनवला तरी मारहाण करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत ज्ञानेश्वरच्या आईने केली आहे। बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या पथकाने परळी शहरात मोठी कारवाई करत कोम्बिंग ऑपरेशन करून 2 सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। पोलीस ठाणे धारूर येथे दाखल गुन्ह्याचा तपास बीड एलसीबीकडून सुरू असताना घटनेच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला असता आरोपी हे परळी शहरातील इराणी वस्तीत लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळताच एलसीबी पथकाने सापळा रचून परळी शहरात दिनांक 28 मार्च रोजी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवले आणि कंबर उर्फ नंबर शहाजहान वय 45 वर्षे राहणार श्रीरामपूर आणि हसनैन बरकत अली मिर्झा बेग उर्फ इराणी वय 20 वर्षे राहणार भिवंडी या सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यांच्याकडून सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून या परिसरातील गुन्हेगारी वृत्तींना चांगलाच आळा बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या पथकाने पार पाडली। गुन्हेगारांविरुद्ध कठोर भूमिका घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत पोलिसांनी दाखवलेली तत्परता ही निश्चितच कौतुकास्पद असल्याची चर्चा बीड शहरातील नागरिकांमध्ये ऐकण्यास मिळत आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।